कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील 18,000 मराठी शाळा बंद करण्याच्या शासकीय निर्णयाविरोधात दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान भंडारा येथे जनक्षोभ पाहायला मिळाला. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात शेकडो चिमुकल्यांनी पालकांसह सहभाग नोंदवत आम्हाला दप्तर नको, शिक्षक हवेत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जिल्ह्यातील 155 शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून हा निर्णय म्हणजे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली असल्याचा आरोप AISFचे राज्याध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांनी केला. यावेळी शासनाने केवळ भांडवलदारांच्या हितासाठी शिक्षणाचे बाजारीकरण चालवले असून मोफत दप्तराऐवजी रिक्त शिक्षक पदे भरण्याची आणि शाळा दत्तक योजना रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिक्षणावरील खर्च GDPच्या 6% वाढविण्याची आणि शाळाबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.